मंडळी, पुणे शहरात सध्या जमिनींचे भाव गगनाला भिडले हे आपल्याला ठाऊकच आहे। पण याच जमिनीच्या हव्यासापोटी एखादी व्यक्ती इतक्या खालच्या थराला जाऊ शकते का, की ज्या संतांनी जगाला देहाची तिजोरी उघडून भक्तीचा मार्ग दाखवला, चक्क त्यांच्याच जमिनीवर डल्ला मारला जावा? हो, तुम्ही बरोबर ऐकलत। पुण्याच्या लोहगाव परिसरात एक असा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय, ज्यानं केवळ वारकरी संप्रदायच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात सुन्न झालाय। ज्या संत तुकाराम महाराजांनी अभंगातून जगाला नीतिमत्ता शिकवली, त्यांच्याच नावावर असलेल्या पवित्र जमिनीची काही लाचखोर आणि स्वार्थी माणसांनी कोट्यवधी रुपयांना विक्री केली। हा संपूर्ण धक्कादायक प्रकार दैनिक पुणे प्राईम न्यूजने उघडकीस आणला असून याचे सबळ पुरावे हाती लागले। हा घोटाळा बाहेरच्या कुण्या माणसाने नाही तर ज्यांच्या खांद्यावर या जमिनीची राखण करण्याची जबाबदारी होती, त्याच कुंपणानं शेत खाल्लंय। होय, लोहगाव येथील सर्वे नंबर 88 मधील 1 हेक्टर 25 आर जमीन जी पिढ्यानपिढ्या तुकोबारायांच्या नावानं ओळखली जात होती, ती जमिनीच्या माफियांनी संगणमतानं घशात घातली। ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच वारकरी संप्रदायांमध्ये संतापाची लाट उसळली। हा केवळ जमिनीचा व्यवहार नाही तर लाखो भाविकांच्या श्रद्धेशी केलेला हा सर्वात मोठा द्रोह मानला जातोय। नेमकं प्रकरण काय आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला या जमिनीच्या इतिहासात पाहावं लागेल। ही जमीन लोहगावात वहिवाटदार पडाळी म्हणून ओळखली जाते। या जमिनीच्या देखभालीसाठी एक पंच कमिटी नियुक्त करण्यात आली होती। लोकांचा असा समज होता की हे पंच महाराजांच्या मालमत्तेचे रक्षण करतील, पण प्रत्यक्षात मात्र कोट्यवधी रुपयांच्या मलिद्यासाठी या पंच कमिटीतील काही सदस्यांनी आपल्या इनामाची विक्री केली। तब्बल 3,25,00,000 रुपयांच्या व्यवहारासाठी महाराजांच्या मालकीच्या जमिनीचा मोठा हिस्सा लाडक्या माफियांनी विकून टाकला। या व्यवहाराची कागदपत्र जेव्हा समोर आली तेव्हा सर्वांचेच डोळे पांढरे झाले। या विक्रीमध्ये चक्क 26 जणांची नावे समोर आली, ज्यामध्ये पंच अंजना निवृत्ती कुटे, एकनाथ दगडू खांदवे, चंद्रकांत आबाजी खांदवे, दीपक दत्तात्रय खांदवे, धनश्री अंकुश परहाड, नवनाथ अंकुश खांदवे, पुष्पा भगवान खांदवे, पुष्पा भिकाजी पवार, प्रकाश भगवान खांदवे, प्रदीप भगवान खांदवे, प्रमिला बबन खांदवे, प्रमोद कृष्णा खांदवे, प्रवीण कृष्णा खांदवे, बायडाबाई सुदाम कुन्हे, बाळू बबन खांदवे, मधुकर दत्तात्रय खांदवे, यमुना दत्तात्रय खांदवे, रखमाबाई बबन मोरे, राजश्री तुकाराम थोपटे, राहुल आबाजी खांदवे, वनमाला आबुराव खांदवे, विजय विष्णू खांदवे, शिवाजी सुदाम खांदवे आणि संगीता रमेश खांदवे, सुनीता आनंद सस्ते, सुरेश विष्णू खांदवे यांचा समावेश आहे। आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही जमीन विक्री करण्यासाठी तब्बल 14 जणांनी साक्षीदार किंवा मान्यता देणारे म्हणून सह्या केल्या आहेत। एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोक एकत्र येऊन एका संतांच्या जमिनीचा सौदा करतात हे पाहून प्रशासकीय व्यवस्थेवरचा विश्वासच उडाला। हा संपूर्ण घोटाळ्यात दुय्यम निबंधक कार्यालयाची भूमिका सर्वात संशयास्पद ठरली। कोंढवा बुद्रुक येथील दुय्यम निबंधक कार्यालय क्रमांक 12 मध्ये या जमिनीचा खरेदी दस्त नोंदवला गेला। 18 नोव्हेंबर 2025 रोजी दस्त क्रमांक 27097 अन्वये ही नोंदणी झाली आहे। नियम असा सांगतो की कोणत्याही देवस्थानाच्या किंवा ट्रस्टच्या जमिनीची विक्री करताना धर्मादाय आयुक्तांची परवानगी अनिवार्य असते, पण येथे ना कागदपत्राची पडताळणी झाली ना नियमांची तमा बाळगली गेली। सहाय्यक दुय्यम निबंधकानं केवळ आर्थिक हितसंबंधापोटी डोळे झाकून या व्यवहाराचा शिक्कामोर्तब केल्याचा आरोप आता होत आहे। महसूल विभागानं देखील या प्रकरणात मोठी चूक केल्याचं उघडकीस आलंय। संबंधित सर्वे नंबर भोगवटदार वर्ग 1 मध्ये दाखवण्यात आला, ज्यामुळे हा व्यवहार करणं सोपं झालं। तांत्रिक भाषेत सांगायचं तर ज्या जमिनीवर विक्रीसाठी निर्बंध असायला हवेत, तेथे महसूल विभागाच्या एका चुकीच्या नोंदीमुळे भूमाफियांना मोकळे रान मिळालं। सरकारी खात्यातील अधिकारी आणि जमीन माफिया यांचे हे अभद्र युतीचे दर्शन घडवणारे प्रकरण आहे। पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून जमीन घोटाळ्यांचे केंद्र बनत चाललंय, अशी टीका आता होऊ लागली। कधी जैन बोर्डिंग ट्रस्टची जमीन विकली जाते तर कधी राजकीय नेत्यांच्या मुलांच्या कंपन्यांचे नावे जमीन घोटाळ्यात येतात। मांजरी येथील जलसंपदा विभागाची जमीन असो किंवा ताठवडे येथील 15 एकर शासकीय जमिनीचा व्यवहार,
पुण्याच्या जमिनीच्या व्यवहारात नियमांची पायमल्ली होणं ही आता नित्याचीच बाब बनली आहे। पण यावेळी भूमाफियांनी थेट संत तुकाराम महाराजांच्या जमिनीलाच हात घातल्यानं जनमानसात प्रचंड रोष आहे। संत तुकाराम महाराजांचे वंशज आणि देहू संस्थानचे माजी विश्वस्त माणिक महाराज मोरे यांनी या प्रकरणावर अत्यंत कडक शब्दात आपली भूमिका मांडली। त्यांनी स्पष्ट केलंय की महाराजांच्या नावावर असलेली जमीन ही कोणत्याही व्यक्तीची खाजगी मालमत्ता नसते। या जमिनीतून मिळणाऱ्या उत्पन्नाचा वापर मंदिराची डागडुजी आणि धर्मादाय कामांसाठी केला जातो। ही जमीन विकण्याचा अधिकार कोणालाही नाही। मोरे महाराजांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे रितसर तक्रार करण्याची तयारी दर्शवली। मंडळी, वारकरी संप्रदायासाठी ही केवळ जमीन नाही तर ते विठ्ठल भक्तीचे एक प्रतीक आहे। दरवर्षी आषाढी कार्तिकीला लाखो वारकरी पंढरीची वारी करतात। ज्या तुकोबारायांनी विठ्ठल विठ्ठल म्हणत अवघ्या महाराष्ट्राला एकत्र गुंफलं, त्यांच्याच नावाने असलेल्या जमिनीवर धनडांगड्यांनी अतिक्रमण करावे यासारखं दुसरं दुर्दैव नाही। लोहगावच्या या जमिनीचा वापर कोणत्या कारणासाठी होणार होता आणि तो अचानक विकण्याचा घाट का घातला गेला, हे प्रश्न आता वारकरी विचारतात। मंडळी, या व्यवहारातील खरेदीदारांची नावेही आता चव्हाट्यावर आली। चेतन रमेश धुमाळ, प्रवीण प्रकाश शिंदे आणि बापू अनंता जाधव या तिघांनी ही जमीन विकत घेतल्याचं दस्तऐवजात नमूद आहे। हे खरेदीदार कोण आहेत? त्यांना ही जमीन महाराजांची आहे हे माहीत नव्हतं का? की सर्व काही माहीत असूनही केवळ नफ्यासाठी त्यांनी हा व्यवहार केला? या प्रश्नांची उत्तर आता पोलीस तपासात समोर येणं गरजेचं आहे। मंडळी, पुणे जिल्ह्याचा महसूल विभाग आणि नोंदणी विभाग आता या प्रकरणावर काय कारवाई करतो याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागेल। जर अशा प्रकारे संतांच्या जमिनी विकल्या जाऊ लागल्या तर उद्या सार्वजनिक हिताच्या आणि देवस्थानाच्या जमिनी सुरक्षित कशा राहतील हा प्रश्न सामान्य जनतेला सतावत आहे। विशेष म्हणजे या व्यवहारात सामील असलेल्या अनेकांची आडनावे सारखीच आहेत, ज्यावरून हे स्पष्ट होतं की ही एकाच कुटुंबातील किंवा जवळच्या नातेवाईकांनी मिळून केलेली पद्धतशीर लूट आहे। पंच कमिटीतील सदस्यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून स्वतःच्या फायद्यासाठी ही जमीन लाटण्याचा प्रयत्न केला आहे। विश्वासानं दिलेली जबाबदारी त्यांनी पैशाच्या लासेसेपोटी पायदळी तुडवली आहे। प्रशासकीय स्तरावर या प्रकरणाची फाईल आता फिरू लागली आहे। जिल्हाधिकारी कार्यालयाकडून या व्यवहाराची चौकशी होण्याची शक्यता आहे। मात्र ही चौकशी केवळ कागदावरच राहणार की खरोखरच जमिनीचा ताबा पुन्हा महाराजांच्या नावावर होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। जर हा व्यवहार रद्द झाला नाही तर येत्या काळात वारकरी संप्रदाय रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही हे मात्र निश्चित आहे। मंडळी, तुकोबारायांनीच म्हटल्याप्रमाणे साधू संत येती घरात तोची दिवाळी दसरा। पण दुर्दैवानं आज काही लोक संतांच्या मालमत्तेवरच दरोडा टाकत आहेत। या प्रकरणातील दोषींवर काय कारवाई व्हावी, तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा।